मी डॉक्टर किरण प्रकाश झरकर, माझे वडील प्रकाश मुरलीधर झरकर यांनी वयाची 65 वर्ष निरोगी व स्वस्थ पूर्ण केली. त्यानिमित्ताने बार्शी येथील आमचे ग्रामदैवत श्री भगवंत परमात्म्याला आज महापूजा करण्यात आली. धन्यवाद. कौतुक पाहते नंदाराणी, कौतुक पाहते नंदाराणी, कौतुक पाहते नंदाराणी. नमस्ते जगदाधार अर्घ्यं हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. कर्पूरवासनं तोयं मन्दाकिन्यासमारुतं नाच्यम्यतां जगन्नाथमया दत्तैव पितः श्री भगवान् लक्ष्मीकान्त देवताभ्यो नमः. मुखे आचमनीयं समर्पयामि. गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जले स्नापितोऽस्मि मया देव तथा शान्ति कुरुष्व मे. श्री भगवान् लक्ष्मीकान्त देवताभ्यो नमः. स्नानीं समर्पयामि. श्री भगवान् लक्ष्मीकान्त देवताभ्यो नमः. स्नानान्तरेण वयस्नानं समर्पयामि. केटली एक दिली एक दिली सर जरा रुद्र जरा श्री भगवान लक्ष्मीकांत देवताभ्यो नमः. घृतस्नानं समर्पयामि. सर्वोदीशमुत्पन्नं पीयूषं सदृशं मधु स्नानार्थं प्रयच्छामि ग्रहण परमेश्वर. मधुस्नानं समर्पयामि. श्री भगवान लक्ष्मीकांत देवताभ्यो नमः. मधुस्नानान्तरेण
शुद्धोदकस्नानं समर्पयामि श्री भगवान लक्ष्मीनाथ देवता नमः स्थापयामि महाभक्त्या प्रीतो सुरेश्वर शर्करा स्नानं समर्पयामि शर्करा स्नानं समर्पयामि श्री भगवान लक्ष्मीनाथ देवता नमः वयोधति मृतो मधु शर्करा पश्चामृत स्नानं समर्पयामि श्री भगवान लक्ष्मीनाथ देवता नमः पश्चामृत स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि माल्यानि सुगन्धानि मालत्यानि वैभव मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रपूजयामः यथा ऋतुकालो पुष्पाणि समर्पयामि श्री भगवान लक्ष्मीनाथ देवता ब्रह्मा स्थापित धूपमा स्थापयामि दीपं दर्शयामि पंचामृत शेषणेन समर्पयामि ओम सत्कर्मवर्धन परिषज्ञानो प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः मध्यवार्यं समर्पयामि पुनः नैवेद्य नो प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः उत्तरा पुरुषं समर्पयामि हस्तपक्षां समर्पयामि पुरोद्भवनार्थं समर्पयामि उपवासार्थे कुटिफलताम्बूलं दक्षिणां समर्पयामि देवाला नमस्कार करायचा नमस्कार करून उत्तरे निर्माले सुरज्यम अभिषेक कुर्यात हरे ओम सहस्र शीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद भूमिं विश्वलोकाद्य दशदशामूलं पुरुष एवेदं सर्वैश्च भूतं यद्भव्यं रामूलतत्संज्ञानो यदन्येनाद्रुवते एतावानुस्मैमातो जायं च पुरुषः पादोऽस्त विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतन्ति मे त्रिपादोरुदेश पुरुषः पादोऽस्ते भवत् पुनः ततो विश्वं यग्रामत्साशनादशनयामि तस्मात् विराजयात् विराजो आदिपुरुषः स जातो अद्वरिष्ठत् पश्चात् भूमिमुतो पुरः यत्पुरुषेण विषः देवाय किमदन्वता प्रसन्तो अस्यासिदाज्यं ग्रीष्मयत्नशरधमे स यज्ञं महर्षि प्रोक्षण पुरुषं जातं कृतः तेन देवा अजयन्त साध्या ऋषयश्चे तस्मात् यज्ञात् सर्वभूत जयता नाभ्या आदिकन्तरिक्षे विष्णुदा समवर्तिता पंचां भूमिदृशोत्रात्था लोकापकल्पयन् सप्तास्या सन्वर्धत सप्तसमयकृतः देवाय तन्नमाना अवत्तन पुरुषमुषं यज्ञेन यज्ञमाय जन्त देवाः साधनमाणि समान्यासन्न देहनाकर्मणिमानसचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम अतो देवा अवन्तनो यतो विष्णुर्विजयमे संव्यासपुधामविष्णुर्विजयमे त्रेधानि विनिपदं सोमपस्तकांसुरे त्रिपदा विजयमे विष्णुर्गोपादाभ्यः अतो धर्मान् धर्म विष्णुकर्माणि पश्यता यतो व्रतानि विष्णुरसंयुतः तद विष्णु विष्णुर यत् परम पदम श्री भगवान लक्ष्मीनाथ देवता ब्रह्मा अमृताभिषेकस्तु शांति कीर्ति शास्तु हरे ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरण्यमहिन्द्र कशासाठी तर मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचंय तर असं कोणतं व्रत आहे तर त्यांना साधन द्वादशीचं व्रत सांगितलेलं असतं अंबरीश राजा आपला सर्व राजपाट सोडून या ठिकाणी येतात आणि आपल्या व्रताला सुरुवात करतात हे व्रत कसे करत होते तर दशमी दिवशी एक वेळ जेवायचे एकादशी निरंकार करायचे आणि द्वादशीला देवाची पूजा करून जे काही अतिथी आले त्यांना भोजन देऊन आपला उपवास सोडायचा त्यांचं हे व्रत चालू असताना दुर्वास या ठिकाणाहून चाललेले असतात तेव्हा अंबरीश राजा त्यांचं आदरातिथ्य करतात दुर्वास ऋषी ज्या दिवशी आलेले असतात त्या दिवशी एका दिवसाची
तुळशी ज्या दिवशी आलेली असते त्या दिवशी एकादशी असते आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीचा क्षय असल्यामुळे सूर्योदयानंतर काही काळासाठीच असते. मग त्यांना तेवढ्या वेळात देवाची पूजन करून जे काय साठी आले त्यांना भोजन देऊन आपला उपवास सोडायचा असतो. ऋषी नदीवर स्नानासाठी गेल्यानंतर त्यांना उशीर लागतो. स्नान, संध्या, सूर्याला अर्घ्य देणे त्यात बराच काळ निघून जातो. आता काय करायचं? उपवास सोडला तर आपण ब्राह्मणाच्या अगोदर जेवल्याचं पातकला तर आणि उपवास नाही सोडला तर आपण इतकं वर्ष केले तर सगळे निष्फळ झालं. असं दोन्ही पद्धतीने त्यांचं व्रत बंद होणार असतं. तेव्हा अंबरीश राजा ब्राह्मणांना विचारतात की काय करू? ब्राह्मण म्हणतात तुझ्या विष्णूंची पूजा केली, विष्णूंच्या पायाचे तीर्थ घेतलं की तुमचा उपवास सुटेल आणि तुम्हाला ब्राह्मणाच्या अगोदर जेवल्याचं पातक लागणार नाही. अंबरीश राजा भगवंतांच्या पायाचे तीर्थ घेतात आणि आपले उपवास सोडतात. सर्व ऋषींना समजतं की अंबरीश राजाने उपवास सोडला म्हणजे काय? भोजन करून सोडला असावा असा त्यांचा समज होतो. त्या समजातून त्यांना प्रचंड राग येतो आणि त्या रागात ते त्यांना श्राप देतात. तुम्हाला अनेक योजनेमध्ये जन्म घ्यावे लागतील. त्यांनी हे व्रत कशासाठी केले असते आणि त्यांना श्राप देतात तुम्हाला अनेक योजनेमध्ये जन्म घ्यावे लागतील असा श्राप देऊन आणि ती जमिनीवर आपटतात. त्यातून एक सुप्त नावाची राक्षसीन बाहेर निघते. राक्षसीन अंबरीश राजांना काही त्रास देणार, आणि रक्षणासाठी सुदर्शन चक्र त्या राक्षसीला मारून दुर्वास ऋषींच्या पाठीवर दुर्वास ऋषी भगवंतांना शरण येतात. भगवंत म्हणतात हे आता माझ्या हातात नाही राहिले, मी हे भक्तीने स्वाधीन केले. दुर्वास ऋषी अंबरीश राजांना शरण येतात. अंबरीश राजांना क्षमा करण्यासाठी भगवंतांजवळ प्रार्थना करतात. ते सुदर्शन चक्र उपलेश्वर असं मंदिर आहे. असं भगवंत शांत झालं आणि तिथे ते तीर्थ निर्माण झालं. त्यामुळे आपण त्याला चक्र दुर्वास ऋषींनी दिलेला श्राप मोठा ठरणार नाही. अंबरीश राजांना मागं तुम्हाला काही वाटायचं काही नको त्याला जवळ करतात. देवाच्या डोक्यामध्ये पिंड आहे. हरिहर भेटायचं प्रतीक आहे की आम्ही दोघं वेगळे नाही आहेत, एकच आहे. पूर्वी शैव वैष्णव वेगळे नाही आहेत. अंबरीश भगवान माता महालक्ष्मी अंबरीश Estamos
काढायचं तेवढं काढतो तिला मम्मीला इकडे बघायला समुद्रपर्यंत आहे एक प्रेशस लोक संग्रह शतस्थित विश्वे देवास्त भासवेती मंत्र पुष्पांजलि समर्पयामि कुटुनांगवती प्रदक्षिणा